नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी इथे गोड, आंबट, तिखट चवीची कवठाची चटणी बनवणार आहे। ही चटपटीत चवीची कवठाची चटणी महाशिवरात्रीसाठी खास स्पेशल बनवली जाते। कवठामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात, त्यामुळे वर्षातून एकदा ही चटणी करून आपण चमचाभर का होईना खाल्लीच पाहिजे। ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे। चला तर वेळ न घालवता चटपटीत कवठाची चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 2 कवठ घेतलेले आहेत। हे कवठ पिकलेलं आहे हे कसं ओळखायचं तर देठाकडच्या बाजूला जर खूप छान सुवास आला तर हे कवठ पिकलेलं आहे असं समजायचं। आता आपल्याकडे आहे त्या शक्तीचा वापर करून हे आपल्याला कवठ फोडून घ्यायचं आहे। या इथे मी कवठ फोडून घेतलेले आहे। हे कवठ छान पिकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या कवठातील आपल्याला गर काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेला आहे। आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने यातील सर्व गर काढून घ्यायचं आहे। यातील पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। मधला गर काढून झाला की बाजूला जो गर राहिलेला असतो तोही आपल्याला चमच्याने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे। या इथे सगळा गर मी काढून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने मी सगळा गर काढून घेते। या इथे आपला सगळा गर काढून झालेला आहे। आता यामध्ये ज्या अशा शिरा असतात त्या सर्व शिरा आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला हवं असेल तर या शिरा तुम्ही या चटणीमध्ये अशाच ठेवू शकता, पण शिरा जर तोंडामध्ये आले तर चांगलं लागत नाही, त्यामुळे मी या शिरा सर्व काढून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व शिरा काढून घ्यायच्या आहेत। या इथे सर्व शिरा मी बाजूला काढून घेतलेले आहेत। आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेले आहे। या बाउलमध्ये आपण जो कवठाचा गर काढलेला आहे तो मी काढून घेते। या इथे माझा 1 वाटी गर झालेला आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ पावडर घालून घेते। जर तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर गूळही चुरून घातला तरीही चालेल। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर मी घालून घेणार आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। आता याला असं एक 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 5 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, कारण गूळ वितळायला थोडा वेळ मिळेल। हे मी मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तसंच बाजूचं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हे मिक्स झालं की मी याला 5 मिनटं ठेवून देते। 5 मिनटं झालेली आहेत आणि यातील सर्व गूळ विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता। याला आता परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। ही तयार झाली आपली कवठाची चटणी, एकदम चटपटीत आंबट गोड अशा चवीची। ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, ब्रेडबरोबर खाऊ शकता किंवा ही चटणी अशीच खाल्ली तरीही खूप छान लागते। ही चटणी उपवासालाही चालते, त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा। जाता जाता तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बाय बाय।